गेले 8 दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे आणि पुढील 3 दिवस हा अलर्ट आलेला आहे। सध्या येलो अलर्ट आहे आणि आता मी मुंबई गोवा महामार्गावर आहे। इथे बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस आहे तो पडत आहे आणि इथे वाहनांचा वेग सुद्धा हा मंदावलेला दिसतोय। शेती या पडणाऱ्या सततच्या पडणाऱ्या जो पावसाचा परिणाम आहे तो भात शेतीवर झालेला दिसतोय। इथे तुम्ही दृश्यामध्ये बघितलं तर भात शेती ही आडवी झालेली पाहायला मिळते। त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात जे नुकसान आहे तेही झालेलं पाहायला मिळतंय। सध्या समुद्र किनारी बघितलं तर 3 नंबरचा धोक्याचा बावटा लावलाय। त्यामुळे मासेमारी आणि त्याच्याच बरोबर पर्यटन हे बंद आहे। त्यामुळे एकंदर पाहिलं तर सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहिलं तर सातत्याने गेले 8 दिवस हा पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळतोय आणि त्याचा जो परिणाम आहे तो जनसामान्यांवर झालेला पाहायला मिळतोय। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, कुडाळ, सिंधुदुर्ग।